जालन्यातील ज्या खरपुडीच्या सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत तेही पुढारी न्यूजने जाणून घेतलात। सिडको प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करत लवकरात लवकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी केली आहे। आमच्या जमिनी यांनी जर आदेश काढले, पण आता याच्यात आम्ही शेतकरी थांबलो अडकलो त्यामध्ये। आता ह्या जमिनी लवकर यांनी रस्ते करून घ्यावं आणि माझ्या मोकळं करावं। 19 पासून आमच्या जमिनी पडीत आहे, याच्यात गावकऱ्याचं नुकसान आहे, शेतकऱ्याचं नुकसान आहे, हे आमच्या करतात। तुमचं नुकसान तुम्ही म्हणताय, नेमकं तुम्हाला या प्रकल्पातून तुम्हाला फायदा कसा होणार होता आणि यात भ्रष्टाचार झालाय का खरंच? कारण असा भ्रष्टाचार कुठे झाला, कशा झाला भ्रष्टाचार? आता जमिनी ज्या लोकांना पैसे त्यांच्या अकाउंटला गेले, भ्रष्टाचार कुठे झाला? आणि आमच्या जमिनी आता पडीत आहे ना, आणि शेतकऱ्याची जमीन पडीत पडून आता आम्हाला काय करायचं होतं? आम्ही काय करायचं पुढं? नाही, शेतकऱ्यांना पैसा भेटला असता तर धंदा बनायला लागले असते मुलं। ते म्हणणं शेतकऱ्यांचा फायदा झाला असता त्याच्यामध्ये। जमिनीचा रेट चांगले येणार होते आम्हाला, तर त्या हिशोबाने लोकांना वाटलं की तरी उद्योग धंदा लागले असते। तर आता हे बघा ना तुम्ही, आमचं म्हणजे व्यापाऱ्यांचे धंदे झाले तर रस्ते आमचं व्हायचे, तर सामरे साहेबांनी माझं ताडून टाकलं ते म्हणजे यांनी पहिलेच लावायची चौकशी काय लावायची होती, यांना पहिले कळलं नाही का? त्या 1 वर्ष अगोदरपासून न्यूज चालू होती तेव्हा यांनी आठवलं नाही। सगळ्या रस्ते व्यापारी लोकांचे रस्ते झाले आणि नंतर शेतकऱ्यांची वारी आली, यांनी रोखून टाकलं मला। बरं, भाव कसा मिळाला तुमच्या जमिनीला? अजून भावामध्ये आमचे रस्ते झाले नाही, त्यांना 167चा भाव भेटला, 1,67,00,000 रुपये कर। आमची येलो आमच्या बांध लागून दोन्ही साईड जमिनीचे रस्ते झाले, आमचीच बाकी बघ।